नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला। या मंत्रिमंडळात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली। त्यात भारतीय जनता पक्षाचे 19, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली। रविवारी 33 कॅबिनेट 6 राज्यमंत्री झाले। त्यात भाजपने काही जुन्या चेहऱ्यांना वगळून 9 नवीन चेहऱ्यांना संधी दिली। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 6 नवीन चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात स्थान दिले, तर अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये 5 नवीन चेहऱ्यांना संधी दिली। राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये मंत्रिपदे आहे, परंतु 16 जिल्ह्यांमध्ये मंत्री म्हणून कोणालाच संधी नाही। पुणे, जळगाव, नाशिकमधून 3 मंत्री झाले आहेत, तसेच साताऱ्यास सर्वाधिक 4 मंत्रिपदे दिली आहे। मंत्रिमंडळात समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर यश मिळाले। त्यात भाजपने 132 जागा जिंकल्या। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या। 23 नोव्हेंबर रोजी निकाल आल्यावर 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला। तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले। त्यानंतर 10 दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। फडणवीस सरकारमध्ये अनुभवी आणि नौखे असा संगम साधण्यात आला आहे। तसेच विविध जाती आणि धर्मातील लोकांनाही संधी देण्यात आलेली आहे। तर आता आपलं मंत्रिमंडळ कशा पद्धतीचं असणार आहे याविषयीची मंत्रिमंडळाची यादी जी आहे ती पुढील प्रमाणे आहे।